12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीचा तिसरा चॅप्टर आपला चालू आहे आणि हा चॅप्टर जेव्हा सुरू झाला होता इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्या आजूबाजूला असे खूप सारे काम करणारे IT एम्प्लॉईज असतात जे सांगत असतात की माझी सॅलरी वर्षाला 1 लाखाचं पॅकेज आहे, पावणे 1 लाखाचं पॅकेज आहे, 75 लाख, 2 करोड. आता त्याला मर्यादा नसते, बट त्याच्या मागे एक छुपलेली गोष्ट असते, ते म्हणजे आपल्या स्मार्ट कॉमर्स स्टुडंटला लगेच ओळखता आली पाहिजे. पुन्हा जर तुमच्या पुढे असं कोणी म्हणलं की 50 लाखाचं पॅकेज आहे, 60 लाखाचं पॅकेज आहे, तर त्याला विचारायचं की बाबा त्याच्यातले कंपनी तुला किती रुपयाचे शेअर्स देते. तो व्यक्ती बोलणं बंद करतो. आता हे बोलणं जर बंद करायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल. नमस्कार, मी प्रसाद 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक वेळेस तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आपण या मागच्या काही 2 दिवसापासून बघत आहोत की कंपनी भागाच्या विक्री कशा पद्धतीने करते. पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर आपण सार्वजनिक भाग विक्री, जिथं कंपनी सर्वसामान्य जनतेला भाग विकत असते. त्याच्यानंतर आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचंय की अगोदरपासून जे कंपनीचे भागधारक आहेत, कंपनी त्याच भागधारकांना पुन्हा एक वेळेस विनंती करते, अप्रोच करते की तुम्ही आमच्या कंपनीचे पुन्हा काही शेअर्स घेऊ शकता का. आता हे कशा पद्धतीचे हक्क असतात? 2 पद्धतीचे असतात. पहिला आहे हक्क भाग, कंपनी पुन्हा एक वेळेस त्यांना हक्क भाग विकते. दुसरा आहे बोनस स्वरूपात, कंपनी स्वतःहून म्हणते ज्या ले जा तेरा इस पे अधिकार आहे. बघा, सर्वात पहिले काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनी भांडवल उभारणीसाठी विद्यमान समहक्क भागधारकांना पुढील प्रकारे भाग देऊ करते: हक्क भाग आणि बोनस भाग. हक्क भाग कशा पद्धतीचे असतात बघा. जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते, आता कंपनीला पैसे पाहिजेत, राईट, आणि जर कंपनीला पैसे पाहिजे असतील तर कंपनीला काही करून भागांची काय करावं लागेल, विक्री करावं लागेल. कर्जाऊ भांडवलापेक्षा मालकीचे भांडवल कंपनीला कधी कधी फायद्याचं असतं. मग कंपनी काय करत असते, चेक करा. कंपनीला जेव्हा अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या प्रमाणात भाग विक्री करू शकते. अशा भाग विक्रीस हक्क भाग विक्री असे म्हणतात. नवीन भाग विक्री विद्यमान भागधारकांना भाग खरेदीचा अग्रहक्क, प्रिएम्प्टिव्ह शेअर्स त्याला किंवा प्रिएम्प्टिव्ह राईट्स असं त्याला म्हणतात, कंपनी देते. आता उदाहरणार्थ हे कशा पद्धतीचं असतं काय नाही, चेक करा. त्याच्यासाठी मी तुम्हाला डिपॉझिटरी पार्टिसिपेंटच्या ऍप्लिकेशनवर घेऊन जातो. नेक्स्ट आहे आपलं ऍप्लिकेशन ग्रो. आता ग्रोवर माझ्याजवळ ह्युंडाईचे शेअर्स आहेत. तुम्ही पहिल्या चॅप्टर पासून जर बघत असाल तर समजेल. आता व्यवस्थित चेक करा की मला एक भाग कितीला पडला होता. माझ्याजवळ ह्युंडाई कंपनीचे 14 भाग आहेत. एका भागाची किंमत 1960 रुपये आहे. कंपनीचा मला फोन आला, मिस्टर प्रसाद तुम्ही आमच्या कंपनीचे शेअर होल्डर आहात. म्हणलं यस सर, आय लाईक युअर कंपनी. मला तुमच्या कंपनीचे फ्युचर प्लान्स वगैरे सगळं माहित आहेत, मी अभ्यास सुद्धा केलेला आहे, मला तुमच्या कंपनी आवडते त्यामुळे मी घेतलेले आहेत. आणि तुमच्याजवळ 14 शेअर्स आहेत, एक शेअर तुम्हाला 1960 रुपयाला पडलं, राईट. आणि आता त्या एका शेअरची किंमत 2560 रुपये आहे. म्हणजे एका शेअर मागे जवळपास तुम्हाला 600 रुपये फायदा होत आहे. म्हणलं यस सर, एका शेअर मागे मला जवळपास 600 रुपये फायदा होत आहे. सो प्रसाद आमच्याजवळ तुमच्यासाठी एक प्रस्ताव आहे. म्हणलं काय? की आम्हाला आमच्या कंपनीचे काही शेअर्स विकायचे आहेत, सो तुम्ही ते खरेदी करू शकता का? आम्ही म्हटलं बघा सर की मी 1960 रुपयाला शेअर घेतला होता, आता शेअरची प्राइस 2560 रुपये आहे आणि 2560 रुपयाला एक भाग घेण्यास माझी काहीच अजिबात इंटरेस्ट नाही, इच्छा नाही. तुम्ही जर त्याच्यापेक्षा कमीला देत असाल तर सांगा. कंपनी मला म्हणते की मिस्टर प्रसाद आय नो की 2560 रुपये ही मार्केट प्राइस आहे, बट आम्ही तुम्हाला एक शेअर 2000 रुपयाला देऊ. म्हणजे मार्केट प्राइस किती चालू आहे, 2560. सो आम्ही तुम्हाला 2000 रुपयाला एक शेअर देऊ, तुम्हाला मिनिमम 25 घ्यावं लागेल. मग विचार करेन 2000 रुपयाला द्यायली, मार्केट प्राइस 2500 आहे, कधीही माझाच फायदा आहे. साधं सिंपल लॉजिक आहे, राईट. मग मला कंपनीला 50,000 रुपये द्यावं लागेल 25 शेअरचे, आणि मग कंपनी मला काय करेल, ते 50 शेअर मागितली मला तर मला 1 लाख रुपये कंपनीला द्यावं लागेल. मग 50 शेअर कंपनी मला देईल का? कारण 2000 एका शेअरची किंमत आहे. साधं सरळ आहे. तर 1 लाख रुपये कंपनीला दिलं तर कंपनी माझ्या खात्यात किती शेअर टाकेल, 50 भाग टाकेल, राईट. म्हणजे कंपनी काय करायली, ऑलरेडी त्या कंपनीचे शेअर्स ज्यांनी घेतलेले आहेत, जे त्या कंपनीचे समहक्क भागधारक आहेत, कंपनी त्यांनाच पुन्हा ऍडवाइस करायली की तुम्हाला आम्ही कमी किमतीमध्ये भाग देतो.
आता हे कशा पद्धतीने देण्यात येते काय नाही ते व्यवस्थित चेक करा. आता काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की प्रिएम्प्टिव्ह राईट्स खरेदीचा आग्रह हक्क. प्रिएम्प्टिव्ह राईट्स म्हणजे काय की ज्या कंपनीचे भाग तुमच्याजवळ आहेत त्याच भाग कंपनीचे आणखी भाग खरेदी करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. प्रथम प्राधान्य विकल्प प्रथम प्राधान्य किंवा विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी हक्क भाग वाटप करू शकते. इथं काय सांगण्यात आलेलं आहे की एकतर सर्वात पहिले प्राधान्य देतील म्हणजे कंपनी ज्या मोमेंटला विकायला काढली आणि जे ऑलरेडी शेअर केलेले आहेत म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व, ज्यांनी अगोदर मागणी केली त्यांना देऊन टाकायचं. कंपनी सांगते की बाबा या तारखेला विक्री करणार आहोत, जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही आमचे भागधारक आहात, ज्यांना सर्वात पहिलं अप्लाय केलं त्याला मिळेल. आणि मग बरोबर त्या टाइमला कंपनी ओपन करते, आपण जायचं अप्लाय करायचं, जर आपण पहिला अप्लाय केला तर आपल्याला भेटेल. किंवा खाजगीरित्या विकल्प करण्यात येते. म्हणजेच काय खाजगी भाग विक्री म्हणजे काय म्हणजे कंपनी विशिष्ट लोकांच्या गटाला प्रतिभूतीचे वाटप करते. म्हणजे कंपनी स्वतःहून निवडते की बाबा आपले ह्युंडाई कंपनीचे जे भागधारक आहेत महाराष्ट्रातून जास्त भागधारक आहेत, तर आपण यावेळेस काय करूयात फक्त महाराष्ट्रामधल्याच भागधारकांना ह्या विकूयात. म्हणजे कंपनी काय करायली स्पेसिफिक लोकांना टार्गेट करायली. आता जेव्हा कंपनी स्वतःच्याच समहक्क भागधारकांना पुन्हा नवीन भाग विक्री करते त्याच्या काही तरतुदी आहेत. सर्वात पहिले काय सांगण्यात आलेलं आहे, हक्क भाग विक्री किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते. मी आत्ताच सांगितलं होतं की ह्युंडाई कंपनीची मार्केट प्राइस आता किती आहे 2560, तर मी 2560 ला घेणार नाही, मला याच्यापेक्षा कमी किमतीला लावा. राईट, मग कंपनी काय करेल, ठीक आहे सर 2560 मार्केट प्राइस आहे, तुम्ही 2000 ला द्या. मग ती कमी झाली ना, मग कंपनीला कमीलाच द्यावं लागेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज विद्यमान भागधारकांना पाठवते. आता ह्युंडाई कंपनी, आता मी जे तुम्ही लहान आहात तुलनेनं, माझ्यापेक्षा तर लहान आहात, तुम्हाला समजावं म्हणून मी ह्युंडाई कंपनी आणि मी फोनवर बोललेलं किंवा प्रत्यक्षात बोललेलं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. बट ऍक्च्युअल प्रॅक्टिकल लाईफ मध्ये असं होत नाही. सर्वसामान्यपणे प्रॅक्टिकल लाईफ मध्ये कंपनी मेल करते, ईमेल वगैरे पाठवत असते आणि मग तिथून तुम्हाला ते सर्व गोष्टी फॉलोअप करावे लागतात. त्याच्यानंतर लेटर ऑफ ऑफर मध्ये काय काय गोष्टी असतात चेक करा. त्याच्यामध्ये सर्वात पहिले असते देऊ केलेल्या भागांची संख्या. म्हणजे कंपनी एकूण किती भाग समहक्क भागधारकांना विकायली, त्याच्यापैकी तुम्हाला एक व्यक्ती कमीत कमी किती भाग घेऊ शकतो काय नाही ह्याची माहिती असते. भाग विक्रीचा कालावधी म्हणजे हा जो कालावधी आहे कंपनी स्वतःच्याच भागधारकांना भाग विकायली तो काय सांगण्यात आलेला आहे, 15 दिवसापेक्षा कमी असू नये किंवा 30 दिवसापेक्षा जास्त असू नये. सर्वसामान्यपणे कंपनी जे आहेत ते 20 दिवसाचा ठेवतात. कारण कसं आहे की आजच्या आज घ्या म्हणलं, भागधारकाजवळ पैसे तर पाहिजे. राईट, मग कंपनी काय करत असते, सर्वसामान्यपणे एका महिन्याच्या, सपोज आता जर सप्टेंबर महिना चालू आहे, सप्टेंबर महिन्याच्या 20 तारखेला सांगते आणि ऑक्टोबर महिन्याची जी तारीख असते ते 10 तारीख सांगते. सर 20 आणि 10 का? कारण 20 तारखेला मंथ एंड चालू होतो, हळूहळू आठवड्यातल्या महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात आपण यायला लागता आणि मग पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला त्या पुढच्या महिन्याचा पहिला आठवडा चालू असतो. राईट, आणि मंथ एंड आणि पहिल्या आठवड्यामध्ये खूप साऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार होतात आणि मग पगार झालेले असताना जेव्हा पैसे वगैरे असतात त्यावेळेस भागधारकाला लक्षात येते की बाबा आपल्याला भाग खरेदी करायचे, मग ते काय करतात, बरोबर भाग खरेदी करत असतात. ऑलराईट, हक्क त्याग करणे म्हणजेच भागधारक हे त्यांचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावाने करू शकतात. आता नीट लक्ष द्या, तिसरं पॉइंट सांगायलो की ह्युंडाई कंपनी माझ्याजवळ आली आणि म्हणाली की तुम्ही घेऊ शकता का. तर मी म्हटलं की यार मला तुमच्या कंपनीमध्ये इंटरेस्ट आहे आणि मी 2500चा भाग तुम्ही मला 2000 ला विकायला, मी 2000 काय 2100 ला सुद्धा घ्यायला तयार आहे. बट माझ्याकडे एक प्रॉब्लेम आहे, माझ्याजवळ सध्या आता पैसे नाहीयेत. सो माझ्याऐवजी तुम्ही माझ्या वाईफला ते देऊ शकता का, तिचं पण डीमॅट अकाउंट आहे, सर्व गोष्टी तिच्याकडे आहेत. मग मी काय करेन, माझ्या नावाचे जे भाग आहेत ते तिच्या नावानं ट्रान्सफर करेन. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, हक्क त्याग करणे म्हणजे भागधारक हे त्यांचे हक्क दुसऱ्याच्या नावे करू शकतात. त्याच्यानंतर लेटर ऑफर, आता सुरुवातीच्या काळात जेव्हा डिजिटायझेशन नव्हतं, भारतामध्ये इंटरनेट ऑनलाईन वेबसाईट हे सगळं सक्रिय नव्हते, त्यावेळेस कंपन्या एकमेकांना कॉन्टॅक्ट कसं करायचे, लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर्ड पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवू शकतात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजे आता ईमेलद्वारे. जर विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर भागधारक भाग खरेदीसाठी इच्छुक नाहीत असं गृहीत धरले जाते आणि ते न खरेदी केलेले भाग
कंपनी नवीन गुंतवणूकदाराला विकू शकते. आता कंपनी काय केली, सर्व स्वतःच्याच भागधारकांना सांगली की बाबा भाग घ्या, तुम्ही ऑलरेडी आमच्या कंपनीचे भागधारक आहात, मेल केली, सगळं केलं. आता तरी सुद्धा जे विद्यमान भागधारक आहेत, कंपनीनं माझ्याजवळ जसं ह्युंडायचे शेअर आहेत तसं ज्यांच्या जवळ ह्युंडायचे शेअर आहेत, कंपनी त्यांना विद्यमान भागधारक असं म्हणते. ज्या लोकांजवळ ह्युंडाईचे अगोदरपासून शेअर आहेत, कंपनी त्या सगळ्यांना विद्यमान भागधारक असं म्हणते. आणि कंपनीने सगळ्यांनाच कॉन्टॅक्ट केलं, ह्यावर कोणीच कंपनीला रिस्पॉन्स द्यायला तयार नाही, कोणीच फोन उचलला गेले, काही नाही. मग आता कंपनीला एकच ऑप्शन आहे, काय, नंतरची भाग विक्री. साधं सिंपल लॉजिक आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, जर विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर भागधारक भाग खरेदीसाठी इच्छुक नाहीत असे गृहीत धरले जाते. आम्ही तुम्हाला फोन केला, सगळं झालं तरी सुद्धा तुमचा रिस्पॉन्स आला नाहीये, याचा अर्थ तुम्ही भाग खरेदीसाठी इच्छुक नाही आहात. मग कंपनी काय करत असते, नवीन गुंतवणूकदाराला भाग विकू शकते. म्हणजेच कंपनी पुन्हा FPO आणेल, पुन्हा भाग विक्री करेल. कंपनीने काढलेले हक्क भाग विक्रीसाठी किमान 90% अभिधान असेल. काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान 90% अभिधान असेल. म्हणजे का, साधं सिंपल आहे की एकूण जे प्राइस आहे त्याच्या प्राइस पेक्षा तुम्हाला मिनिमम 90% तरी तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे एखाद्या शेअरची प्राइस 100 रुपये आहे तर कमीत कमी तुम्हाला 90% तरी द्यावं लागते. 90 रुपये, 100 तर 70 होऊ शकत नाही. ओके, डन. आता त्याच्यानंतर असतात बोनस भाग. बोनस म्हणजे समजून घ्या, बोनस म्हणजे असे भाग, आता हे जर तुम्हाला हक्क भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला कंपनीला पैसे द्यावे लागते. 2,500 शेअर भले 2,000 ला घ्या, पण पैसे द्या 2,000 रुपये. बोनस भाग म्हणजे काय, कंपनी म्हणते बापू पैसे देऊ नको, काय करू नको, तू ठेवून घे, हे तुझ्या हक्काचं आहे म्हणते. कसं, कंपनीला पैसे जास्त झाले का, यस, कंपनी जवळ जेव्हा गरजेपेक्षा जास्त रक्कम असते, कंपनी त्यांच्या विद्यमान भागधारकांना खुश करण्यासाठी कंपनी भाग वाटप करत असते. कशा पद्धतीने चेक करा, बोनस भाग पूर्णदत्त असतात. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत त्यांच्या धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात वाटप करतात. म्हणजे कंपनी स्वतःहून म्हणाली की बाबा हे भाग तुझा आहे, फुकटमध्ये घेऊन जा. काय सांगण्यात आलेलं आहे, साधारणपणे आर्थिक दृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून, नीट लक्षात घ्या, साधारणपणे आर्थिक दृष्ट्या मजबूत, व्यवस्थित चेक करा, पेज नंबर 41, बोनस भाग मध्ये दुसरी लाईन, साधारणपणे आर्थिक दृष्ट्या मजबूत. आर्थिक दृष्ट्या मजबूत म्हणजे कंपनीचं प्रॉफिट मागच्या काही वर्षापासून वरचेवर वाढत आहे, भरपूर पैसे छापलेली कंपनी, फुल, आणि कंपनीचे तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भाग वाटप करते. नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण म्हणतात, आणि यालाच काय म्हणतात, नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असे म्हणतात. आता काही तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. बोनस भाग वाटपासंबंधीच्या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. कंपनी बोनस भाग वाटप फक्त खालील गोष्टींमधून करू शकते. कंपनीला बोनस भाग द्यायचे तर कंपनी कर्ज काढून फुकटमध्ये भाग वाटप करत नाही. कंपनी त्यांचं फायनान्शियल दृष्ट्या मजबूत आहे का बघते, आर्थिक दृष्ट्या. आणि कंपनी जवळ जर राखीव निधी असेल, राखीव निधी म्हणजे लक्षात आहे ना, नफातून काढलेल्या बाजूला राखीव निधी म्हणतात, जनरल रिझर्व्ह. कंपनी जवळ जनरल रिझर्व्ह भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर प्रतिभूती, वाढावा खाते, किंवा कंपनीनं सरप्लस जास्त झालेला आहे, कंपनीला फायदा जास्त झालेला आहे, किंवा कंपनीनं 100चं शेअर 150 रुपयाला विकला, म्हणजेच कंपनीला 50 रुपये हा काय झाला, वाढावा झाला, राईट. कंपनीजवळ सरप्लस आहे. भांडवल परतफेड, राखीव निधी, कंपनीजवळ कॅपिटल रिझर्व्ह जर असेल, असे काही गोष्टी कंपनीजवळ असतील, मोठ्या प्रमाणात पैसे वरचेवर जमा होत असतील, तर कंपनी काय करते, त्याचं रूपांतर बोनस भाग मध्ये करते आणि सर्व भागधारकांना फुकटमध्ये भागांची वाटणी करण्यात येते. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. कंपनी संपत्तीच्या ऍसेट्स पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही. नीट लक्षात घ्या, कंपनी जवळ त्यांचे जे ऍसेट्स असतात ते रिव्हॅल्यू करायचे असतात. ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये बघितलं, ऍसेट्स रिव्हॅल्यू वगैरे करणे. एखाद्या ऍसेटची किंमत वाढलेल्या किमतीमुळे कंपनीला फायदा झाला तर ते किंमत ते विकून कंपनी बोनस भाग वाटू शकत नाही. त्याचबरोबर
कंपनीला सर्वसामान्यपणे प्रत्येक भागधारकाला लाभांश वाटप करावं लागते आणि कंपनीने सांगितले की यावर्षी लाभांश वाटप नाही आणि त्याच्याऐवजी बोनस भाग देऊ, असं होणार नाही. कमीत कमी तुम्हाला जर 5 करोड रुपये फायदा झाला असेल तर त्या 5 करोड पैकी 1 करोडचं तुम्हाला कंपल्सरी काय वाटप करायचं आहे, लाभांशाचं वाटप करायचं आहे आणि राहिलेले जे 4 करोड आहेत त्याचं तुम्ही बोनस भाग वाटप करू शकता. ओके, पण 5च्या 5 करोडचा बोनस भाग वाटतो म्हणलं तर जमत नाही. संचालक मंडळाने एकदा जाहीर केलेले बोनस वाटप रद्द होऊ शकत नाही. कंपनीने जर जाहीर केलं की बाबा यस आता आम्ही बोनस वाटणार आणि मग 2 दिवसानंतर कंपनी दिलेली जबान वापस घेऊ शकत नाही की आम्ही बोनस वाटप करणार नाही म्हणून. त्यामुळं बोनस वाटप करत असताना कंपनीला एक वेळेस नाही तर 10 वेळेस विचार करावा लागतो. त्याच्यानंतर बोनस भाग हे पूर्ण दत्त भाग असतात. बोनस भाग पूर्ण दत्त म्हणजेच काय, म्हणजे बोनस भागाची रक्कम जी आहे ते ऑलरेडी पेड झालेली असते. अग्रहक्क भागधारकांना किंवा कोणत्याही कंपनीचा भागधारक असो, जेव्हा त्याला बोनस भाग मिळतात तेव्हा त्याला कोणतीही रक्कम कंपनीला द्यावं लागत नाही, म्हणून त्याला पूर्ण दत्त असं म्हणलेलं आहे. अदत्त म्हणजे देणं बाकी, पूर्ण दत्त म्हणजे ऑलरेडी पैसे देणं झालं. भागधारक बोनस भागाचा त्याग करू शकत नाही. कंपनी मला म्हणाली की तुम्हाला बोनस भाग आम्ही देणार, मी असं म्हणू शकत नाही 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 राहू द्या काही गरज नाही, मी आता मोठा झालो मला बोनस भागची गरज नाही. तुमच्या घरी कधी पाहुणे जर आले, जाताना लेकरांना पैसे देऊन जातात, पाहुणे म्हणतात घे घे घे, आई म्हणतात राहू दे नको 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 नको, तर असं जेव्हा कंपनी आपल्याला बोनस भाग द्यायली तेव्हा भागधारक असं म्हणू शकत नाही की नाही नाही मला पाहिजे नाही पाहिजे नाही, तुला घ्यावाच लागेल, ऑप्शनच नाही. आणि कित्येकदा असं झालेलं आहे की माझ्याजवळ ज्या कंपनीचे भाग आहेत, मी चेक, मला माहित आहे की मी ज्यावेळेस घेतलं होतं तेव्हा 100 भाग घेतलं होतं, 5-6 दिवसानंतर महिन्यानंतर चेक केलं तर काय 103 दिसायले. मी परेशान, मी विचार करायलो की नंतर हे 3 भाग कधी घेतलं, जाऊन चेक केलं तर काय कंपनीनं मला 3 भाग बोनस मध्ये दिलेले आहेत, बसल्या ठिकाणी 100 भागाचे 103 भाग झालेले आहेत. असं अनेक वेळेस होत असतं. ओके, काय त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, बोनस भाग वाटपावेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. कमीत कमी किती रुपये द्यावे आवश्यक, काहीच त्याच्यामध्ये आवश्यकता नसते. ऑलराईट, बोनस भाग जे आहे फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येतात. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, हक्क भाग कंपनीच्या भागधारकांना देते, राईट. कंपनीचे जे विद्यमान भागधारक आहेत त्यांना बाजार मूल्यापेक्षा कमी दरानं. बोनस भाग जे आहेत ते ऑलरेडी कंपनीचे जे भागधारक आहेत कंपनी त्यांना देते. बोनस भागसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भागधारकाला द्यावायची गरज नसते. ओके, मी जस्ट फरक स्पष्ट करा आहे का चेक करतो. बोनस भाग आणि हक्क भाग असेल तर ठीक, यस. आता इथे चेक करा, लगेच आपला हा टॉपिक सुद्धा होऊन जाईल, म्हणजे पुन्हा एक वेळेस ह्याच्यावर व्हिडिओ करायची गरज पडणार नाही. दोन्ही चेक करा. काय सांगण्यात आलेलं आहे की हक्क भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग वाटप केले जाते. कंपनी आपल्या भागधारकांना भाग खरेदी करण्यासाठी प्राथमिकता देते. हक्क भाग म्हणजे काय, ज्यांना ऑलरेडी कंपनीने भाग विकलेले आहेत अशांनाच कंपनी हे करते की बाबा तुम्ही आमचे भाग घ्या, त्यांना सोडून दुसरं कोणाला देत नाही, पहिले प्राधान्य देणार. बोनस भाग कोणाला दिले जाते, बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जाते. हक्क भाग घ्यायचा असेल तर काही पैसे मोजावे लागतात, बोनस भाग घ्यायचा असेल तर ते फ्री ऑफ कॉस्ट मिळते. त्याच्यानंतर देय रक्कम, कंपनी भागधारकांना हक्क भागाची रक्कम द्यावी लागते. हे भाग खरेदी करण्याचा अधिकार देऊ करतात. कंपनीला हक्क भाग घ्यायचा असेल तर पैसे वगैरे द्यावे लागतात. बोनस भाग हे विनामूल्य दिले जाते. पहिले 2 पॉइंट एकदम सेम आहेत. त्याच्यानंतर तिसरं काय सांगण्यात आलेलं आहे, अंशतः किंवा पूर्ण दत्त भाग. काय सांगण्यात आलेलं आहे, भागधारकांना भागांसाठी भाग मागणी शुल्क, भाग वाटप शुल्क, कॉल मनी इत्यादी पूर्ण रकमेचा भरणा करावा लागतो. म्हणजे तुम्हाला हक्क भाग घ्यायचा असेल, 100 रुपयाचा असेल हक्क भाग, मग कंपनी सुरुवातीला त्याच्यातून 20 रुपये घेते, मग 30 रुपये घेते, मग 40 घेते, मग राहिलेले पैसे तुम्हाला द्यावे लागतात. बट बोनस भाग साठी अशा पद्धतीचं कोणत्याही अंशतः किंवा पूर्ण रक्कम द्यायची गरज नाही. ते पूर्णपणे तुम्हाला कसे असतात, विनामूल्य असतात. बोनस भाग हे पूर्ण दत्त भाग आहेत म्हणून भागधारकास कोणत्याही रकमेचा भरणा कंपनीकडे करावा लागत नाही. किमान भाग भांडवल उभारणी, काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनीला किमान भाग भांडवलाची रक्कम उभारावीच लागते. जर कंपनीला किमान भांडवलाची रक्कम मिळवता आली नाही तर अर्जासोबत मिळालेली सर्व रक्कम अर्जदारास परत मिळते. काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनीनं सर्व भागधारकांना जेवढे विकायला काढले तेवढे भाग द्यावंच लागतात. जर एखाद्या अर्जदारानं कंपनीला पैसे दिले आणि जर त्याला
भाग मिळाला नाही तर मग कंपनीला ती रक्कम परत करावी लागते. आता मी कंपनी जर मला सांगितलं की बाबा आम्ही हक्क भाग विकायला काढलो, तुम्ही अर्ज करा ज्याला पाहिजे त्यांनी, मी अर्ज केलं, अर्जासोबत अर्जाची रक्कम दिली, कंपनीने सांगितलं की बाबा ऑलरेडी आमचे भाग संपले, तुम्हाला मिळणार नाहीत. मी बोललो माझा अर्जाची रक्कम काय? कंपनी म्हणते परत घेऊन टाका, काय काळजी नाहीये. मग कंपनीला ती रक्कम परत करावी लागते. कंपनी बोनस भाग विनामूल्य दिली जाते असल्याने कोणतीही किमान भाग भांडवलाची उभारणीची रक्कम गोळा करावी लागत नाही. बोनस भाग म्हणजे फुकट मिळालाय, त्याच्यासाठी कोणतीही रक्कम तुम्हाला द्यायची गरज नाही. भागधारक ते त्यांचे भाग दुसऱ्याला देऊ शकतात. आता जे हक्क भाग आहेत, मला जर ह्युंडाईचे हक्क भाग पाहिजे नसेल, कंपनी म्हणाली घ्या हो, 2,500चे शेअर आहे, तुम्हाला 2,000 मिळाले, घ्यायला का ओलाले? मी कंपनीला म्हणतो की यार माझ्याजवळ पैसेच नाहीत तर कसं घेऊ, माझ्या वाईफच्या नावानं द्या, तिच्याजवळ पैसे आहेत तिला द्या, कंपनी म्हणेल घेऊन टाका. बट बोनस भाग जे आहेत हे कंपनी मला द्यायली, तर मी असं म्हणू शकत नाही माझ्या नावाचं तिला द्या. का? कारण ते 2,500चं भाग मला फुकटमध्ये भेटलेलं आहे. का फुकटमध्ये भेटायला? कारण ऑलरेडी त्या कंपनीचे भाग माझ्याजवळ आहेत. कंपनी ठरवते जर तुमच्याजवळ आमच्या कंपनीचे 10 भाग असतील तर एक भाग फुकट मिळणार. आता माझ्याजवळ 20 भाग आहेत, मग मला दर 10 मागे 2, दर 10 मागे 1 म्हणजे 20 मागे किती मिळेल? 2. तर ते 2 भाग मला कंपनी मार्फत फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येत असतात. भागधारक त्यांचे बोनस भाग दुसऱ्यांच्या नावाने करू शकत नाही. करू शकत नाही, काय करायची गरज पण नाही. का? फुकटमध्ये पैसा यायलाय. त्याच्यानंतर वाटप करण्याचा हेतू. जेव्हा कंपनी एखादी नवीन कंपनी येत असते किंवा नवीन कंपनी म्हणल्यापेक्षा कंपनीला मोठ्या प्रमाणात आणखी पैशाची गरज असते, तेव्हा कंपनी हक्क भागाची विक्री करत असते. जेव्हा एखादी कंपनी नवीन निधी उभा करू इच्छिते व ती विद्यमान भागधारकांना त्यांच्या भागधारणेत वाढ करण्याची संधी देत असते. आता कंपनीला पैशाची गरज आहे आणि कंपनीला वाटते की आपल्या अगोदरचे जे भागधारक आहेत ते एकदम चांगले आहेत, ते व्यवस्थित आपल्यासोबत लॉयल आहेत. मग कंपनी काय करत असते? त्यांना संधी देते की बाबा तुम्ही आमचे भागधारक आहात, तुम्ही लॉयल आहात, तुमच्याजवळ 100 भाग आहेत, तर आणखी जर काही भाग असतील तर वाढून घ्या, पाहिजे असतील तर कारण नंतर आमच्या कंपनीचे भाग वाढले तर तुम्हाला मिळणार नाही. म्हणून कंपनी त्यांना हक्क भाग विकून एक जस्ट संधी देत असते. बोनस भाग बद्दल काय सांगण्यात आलेलं आहे? जेव्हा एखादी कंपनी साठलेला नफा किंवा राखीव निधी विद्यमान समहक्क भागधारकांना बक्षीस म्हणून देऊ करते, त्याला बोनस भाग म्हणतात. बोनस म्हणजेच काय की एका कंपनीजवळ अंधा पैसा पडून आहे, मोठ्या प्रमाणात फुल रिझर्व्ह आहेत, कंपनीला पैशाची गरजच नाही, वरच्यावर बसल्या ठिकाणी पैसा यायलाय, मग कंपनी काय करते? थोडस कंपनीजवळ पैशाचा पाऊस पडत असेल तर त्याच्यातले काही शिंतोडे जे आहेत ते भागधारकांना बोनस भाग म्हणून वाटण्यात येतात. ऑलराईट, कळालं? राईट. सो हा होता हक्क भाग व बोनस भाग यातला फरक. मी जस्ट एक चेक करतो की मला एखाद्या कंपनीचे बोनस भाग मिळालेले आहेत का. ओके, NHPC नावाची कंपनी होती, तिने मला बोनस भाग दिलेले होते. राईट, आता चेक करा. ह्या NHPC नावाची कंपनी आहे, मी यांचे 100 भाग खरेदी केले होते. ओके, तर यांनी मला काय केले होते? दर 10 मागे 1 10 भाग बोनस म्हणून दिले होते. ही मागच्या वर्षीची घटना आहे आय थिंक. ओके, जस्ट 1 सेकंड. फिल्टर, हा बोनस. अरे यार, हे मागचं दाखवणार राजा, 2023च काहीतरी दाखव. ओके, ही कंपनी नाहीये कारण इथे तर मी खरेदी केलेलं दाखवायले. ओके, अरे यार खूप सारा माझ्याजवळ नाही म्हणलं तरी मी जस्ट काय माझं स्वतःचं मोठेपणा हे करणं गेलो, बट नियर अबाउट 93 कंपनीज मध्ये होल्डिंग आहे. सो ते आता लक्षात नाहीये कोणत्या कंपनीनं बोनस दिला, बट झालं पॉसिबल तर नेक्स्ट सांगेन. कारण याच्यामध्ये जर दिवसभर हेच करत बसले ना तर मग क्लास कडे लक्ष देणं होत नाही. बट मी डेफिनेटली नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की कोणत्या कंपनीने बोनस दिला होता. ओके, आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटत उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. बेस्ट ऑफ लक.